नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर SR शेळके। आज आपण इन्सॉल्व्हन्सी अकाउंटवरचा चौथा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत। तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो। मिस्टर किरण वॉज डिक्लेअर्ड insolvent on 31st December 2020. From the following information, prepare his statement of affairs and deficiency account. Cash ₹300, investment ₹2000, estimated to produce 2200, bills receivable all good ₹3000, book dates ₹15000, estimated to produce 10300, cash at bank 2600, furniture ₹1100, estimated to produce ₹700, stock ₹8000, estimated to produce ₹7200, trade creditors ₹15,000, loan from wife ₹2000, bank overdraft secured by stock ₹5000, loan from Prakash secured by investment ₹6000, bills receivable discounted ₹5000, likely to be dishonored 1000, bills payable ₹3000, tax payable 400, capital at commencement on 1st January 2016 ₹20,000, profit for 2016-17 9,000, losses for 2018-19 20 18,400, interest on capital ₹1,000 per year 5,000, drawing for the whole period ₹15,000, estimating the cost of winding up at ₹100, state the amount of dividend that should be paid to unsecured creditor. तर पहा, अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे। ह्या प्रॉब्लेमचा आता आपल्याला सोल्यूशन करायचं आहे। सोल्यूशनसाठी मी या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आणि डिफिशियन्सी अकाउंट या ठिकाणी ओपन केलेलं आहे आणि आता आपण प्रॉब्लेमला सुरुवात या ठिकाणी करूया। तर पहा, या ठिकाणी लक्ष द्या। 31 डिसेंबर 2020 रोजी हा किरण या ठिकाणी दिवाळखोर झालेला आहे आणि त्या तारखेला यांची जी पोझिशन आहे ती पोझिशन खालीलप्रमाणे दिलेली आहे। तर आता आपण एक एक आयटम या ठिकाणी विचारात घेऊ। कॅश दिलेली आहे पहा 300। तर स्टेटमेंट ऑफ अफेअर्स ऑफ मिस्टर किरण हे या ठिकाणी ओपन केलेलं आहे आणि डिफिशियन्सी अकाउंट ओपन केलेलं आहे आणि हे वर्किंग आपण बघू नंतर शेवटी वर्किंग। तर कॅश आहे पहा 300, प्रॉपर्टी ॲज पर लिस्ट असेट साईडला कॅश ₹300 आणि ₹300 वसूल झालेले आहेत, अलग रिअलाइज झालेले आहेत 300। त्यानंतर पुढे दिलेलं आहे इन्व्हेस्टमेंट ₹2000 आहे, एस्टिमेटेड टू प्रोड्यूस ₹2200, 2000ची इन्व्हेस्टमेंट ₹2200 विकलेली आहे, परंतु ह्या इन्व्हेस्टमेंटच्या तारणावर प्रकाशकडून कर्ज घेतलेलं आहे पहा। लोन फ्रॉम प्रकाश सेक्युअर्ड बाय इन्व्हेस्टमेंट ₹6000। तर इन्व्हेस्टमेंट 2000ची आहे आणि कर्ज घेतलेलं आहे 6000, म्हणजे पूर्ण तारण आहे का? नाही। तर पूर्ण तारण नाही, कर्जाची रक्कम जास्त आहे आणि इन्व्हेस्टमेंटची बुक व्हॅल्यू ही ₹2000 आहे, म्हणून पार्टली सेक्युअर्ड ह्या हेडखाली हे येईल पहा। तर या ठिकाणी ह्या पार्टली सेक्युअर्ड लॅबिलिटी साईडला पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर ॲज पर लिस्ट C यामध्ये लोन फ्रॉम प्रकाशकडून लोन किती घेतलेलं आहे? ₹6000 आणि इन्व्हेस्टमेंट विकून किती रुपये मिळालेले ते आपल्याला ₹2200 मिळालेले आहेत पहा, आलं लक्षात। म्हणून लेस सिक्युरिटी ऑफ इन्व्हेस्टमेंट ₹2200 मिळालेले आहेत। तर ह्या 6000तून 2200 जर गेले तर हे 6000 जे आहेत ते
ह्या ग्रॉसमध्ये सुद्धा लिहून टाका. 6,000तून 2,200 गेले म्हणजे या ठिकाणी देणं किती राहिले अजून 3,800 रुपये. तर अशा पद्धतीने हे दिलेलं आहे. त्यानंतर बिल्स रिसिवेबल ऑल गुड ₹3,000. तर पहा असेट साईडला बिल्स ऑफ एक्सचेंज ॲज पर लिस्ट जी ह्या हेडखाली बिल्स रिसिवेबल हे ऑल गुड आहेत. तर किती आहेत 3,000 रुपये. त्याची बुक व्हॅल्यू 3,000 आणि वसूल पण झालेत 3,000, रिअलाइज पण झालेले आहेत 3,000. त्यानंतर पुढं दिलेलं आहे बुक डेट्स ₹15,000 एस्टिमेटेड टू प्रोड्यूस 10,300. तर या ठिकाणी असेट साईडला बुक डेट्स ॲज पर लिस्ट एफ आलं लक्षात. याची बुक व्हॅल्यू आहे 15,000. या ठिकाणी लिहा 15,000 आलं लक्षात. आणि यापासून वसुली किती झालेली आहे 10,300 रुपये. 10,300 म्हणजे बुक डेटवर म्हणजे ग्राहकाकडून येणे असलेली रक्कम 15,000 आहे. त्यापैकी फक्त 10,300 वसूल झाले म्हणजे 4,700 रुपये बुडालेले आहेत. म्हणून डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला बॅड डेट्सच्या पुढे 4,700 या ठिकाणी लिहून टाका. 4,700 रुपये आपले बुडालेले आहेत. तर ते त्या ठिकाणी लिहायला पाहिजे. आणि त्यानंतर पहा इन्व्हेस्टमेंटच्या तारणावर प्रकाशकडून कर्ज घेतलेलं आहे 6,000. 2,000ची इन्व्हेस्टमेंट होती 2,200 रुपयाला विकलेली आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या विक्रीवर किती रुपये प्रॉफिट झालेला आहे 200 रुपये प्रॉफिट झालेला आहे. तो आपण घ्यायला विसरलो होतो. तो आता या ठिकाणी घ्या. डिफिशियन्सी अकाउंटच्या डेबिट साईडला अदर इन्कम अँड प्रॉफिट ह्या हेडखाली प्रॉफिट ऑन इन्व्हेस्टमेंट ₹200. 200 रुपये या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे इन्व्हेस्टमेंटच्या विक्रीवर. त्यानंतर कॅश ॲट बँक 2,600. तर पहा असेट साईडला प्रॉपर्टी ॲज पर लिस्ट ई कॅश ॲट बँक 2,600 रुपये. 2,600 कारण जेवढी रोख रक्कम आहे बँकेतली तेवढी त्या ठिकाणी मिळतेच. त्यानंतर फर्निचर आहे पहा फर्निचर ₹1,100 एस्टिमेटेड टू प्रोड्यूस ₹700. फर्निचर असेट साईडला प्रॉपर्टी ॲज पर लिस्ट ई ह्या हेडखाली फर्निचर लिहा 1,100 म्हणजे 1,100 रुपये आणि वसूल किती झालेले आहेत 700 रुपये. आलं 700. तर ह्या फर्निचरवर आपणाला लॉस किती झालेला लॉस झालेला आहे 400. तर डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला लॉस ऑन फर्निचर ₹400 या ठिकाणी लिहून टाका. त्यानंतर पुढे लिहा पहा स्टॉक ₹8,000 एस्टिमेटेड टू प्रोड्यूस ₹7,200. 7,200 रुपये वसूल झालेले आहेत स्टॉकचे. परंतु स्टॉक तारण ठेवून कर्ज घेतलेलं आहे. कर्ज बँक ओव्हरड्राफ्ट घेतलेला आहे या ठिकाणी. बँक ओव्हरड्राफ्ट सेक्युअर्ड बाय स्टॉक ₹5,000. 5,000 रुपये बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे तात्पुरतं कर्ज 5,000 रुपये घेतलेलं आहे आणि स्टॉकची किंमत किती आहे 8,000 रुपये. म्हणजे तारणापेक्षा कमी किमतीचं कर्ज त्या ठिकाणी घेतलेलं आहे. म्हणजे हे फुल्ली सेक्युअर्डमध्ये या ठिकाणी येईल. म्हणून या ठिकाणी लिहा फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर ॲज पर लिस्ट बी बँक ओव्हरड्राफ्ट. आलं लक्षात. बँक ओव्हरड्राफ्ट किती आहे 5,000 रुपये. आलं लक्षात. आणि व्हॅल्यू ऑफ स्टॉक किती 7,200. 7,200. तर या ठिकाणी एक्सेस मनी किती आहे पहा 2,200 रुपये. आता हे एक्सेस मनी आपण नंतर तिकडे ट्रान्सफर करणार आहोत सरप्लस टू कॉन्ट्रा. तर बँक ओव्हरड्राफ्टचे 5,000 रुपये देणं देऊन या ठिकाणी 2,200 रुपये उरलेले आहेत.
याचा उपयोग आपण या ठिकाणी घेणार आहोत. सरप्लस फ्रॉम कॉन्ट्रा या ठिकाणी शेवटी आपण घेऊया. तर आता बँक ओव्हरड्राफ्टचं काहीही देणं नाही, आलं लक्षात. त्यानंतर आता ह्या स्टॉकवर किती फायदा झाला आणि किती तोटा झाला ते आपल्याला बघावं लागेल. पहा, स्टॉक होता 8,000चा आणि विकून मिळाले 7,200, म्हणजे 800 रुपये या ठिकाणी स्टॉकवर लॉस झालेला आहे. डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला इथे लिहा 800 रुपये. त्यानंतर ट्रेड क्रेडिटर हे आहेत 15,000, आलं लक्षात. अनसेक्युअर्ड क्रेडिटर असतात हे, म्हणून अनसेक्युअर्ड क्रेडिटर ॲज पर लिस्ट ए ह्या हेडखाली ट्रेड क्रेडिटर 15,000 आणि या ठिकाणी पण लिहा 15,000. त्यानंतर लोन फ्रॉम वाईफ, त्यांनी पत्नीकडून कर्ज घेतलेलं आहे 2,000 रुपये, आलं लक्षात. तर हे कर्ज परत करावं लागेल. तर पहा, स्त्रीधनात म्हणजे त्यांनी ते कर्ज स्त्रीधनातून घेतलेलं आहे का काय हे असं काही सांगितलेलं नाही. तर 2,000 रुपये पत्नीकडून कर्ज घेतलेलं आहे आणि ते स्त्रीधन असते आणि स्त्रीधन असल्यामुळे त्या कर्जाची परतफेड करावी लागते. जर समजा पत्नीला त्यांनी घर खर्चासाठी पैसे दिलेले असतील आणि त्या पैशापैकी काही रक्कम त्यांनी वाचवलेली असेल, बचत केलेली असेल आणि तशा बचतीतून कर्ज दिलेलं असेल तर ते परत करण्याची आवश्यकता नाही. परंतु तसं काही या ठिकाणी सांगितलेलं नाही प्रॉब्लेममध्ये. पत्नीकडून जे कर्ज घेतलेलं आहे 2,000 रुपये ते स्त्रीधनातून दिलेलं आहे, म्हणून हे 2,000 रुपये या ठिकाणी परत करावे लागतील. म्हणून इथे लिहा लोन फ्रॉम वाईफ रुपीज किती, लोन फ्रॉम वाईफ रुपीज 2,000. तर अनसेक्युअर्ड क्रेडिटर ॲज पर लिस्ट ए मध्ये घ्या लोन फ्रॉम वाईफ 2,000 रुपये. हे 2,000 रुपये या ठिकाणी पण दाखवा. त्यानंतर पुढे दिलेलं आहे पहा, पुढचा आयटम आहे बँक ओव्हरड्राफ्ट आपण कन्सिडर केलेला आहे. लोन फ्रॉम प्रकाश कन्सिडर केलेला आहे. बिल्स रिसिवेबल डिस्काउंटेड रुपीज 5,000 लाईकली टू बी डिसऑनर्ड 1,000. तर बिल डिस्काउंटेड, एकूण बिल कितीचं आहे 5,000चं, त्यापैकी 1,000 रुपये कुणाला द्यावे लागतील, ह्या किरणलाच द्यावे लागतील. म्हणजे अजून यांचं नुकसान झालेलं आहे. 5,000पैकी 4,000 रुपये मिळालेत परंतु 1,000 रुपये मिळाले नाहीत. मग हे 1,000 रुपये कुणी भरायचे आहेत, त्या कस्टमरच्या ऐवजी श्री किरण यांनाच हे 1,000 रुपये या ठिकाणी भरावे लागतील. म्हणून 1,000 रुपयाचं यांचं नुकसान होत आहे. म्हणून डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला लॉस ऑन बिल्स रिसिवेबल डिस्काउंटेड 1,000 या ठिकाणी घेऊन टाका. त्यानंतर पुढे दिलं आहे बिल्स पेएबल 3,000. तर पहा, अनसेक्युअर्ड क्रेडिटरमध्ये हे लायबिलिटी साईडला बिल्स पेएबल 3,000 आणि 3,000 पेड करावी लागतील, आलं लक्षात. त्यानंतर टॅक्स पेएबल दिलेला आहे पहा, टॅक्स पेएबल 400. तर ही प्रिफरन्शियल क्रेडिटर ह्या हेडखाली येणारा आयटम आहे. प्रिफरन्शियल क्रेडिटर ॲज पर लिस्ट डी, टॅक्स पेएबल किती रुपये 400 रुपये, आलं लक्षात. हे 400 रुपये इकडच्या बाजूला घेऊन ठेवा आणि हे 400 रुपये आपण जमलेल्या रकमेतून पहिल्यांदा द्यायचे आहेत. त्यानंतर कॅपिटल ॲट कमेन्समेंट ऑन 1 जानेवारी 2016 20,000. डिफिशियन्सी अकाउंटच्या डेबिट साईडला कॅपिटल घ्या 20,000. त्यानंतर प्रॉफिट फॉर 2016 अँड 17 म्हणजे पहिले 2 वर्षे त्यांना प्रॉफिट झालेला आहे, तो प्रॉफिट आहे 9,000 रुपये. डिफिशियन्सी अकाउंटच्या डेबिट साईडला नेट प्रॉफिट 9,000 घेऊन टाका. त्यानंतर लॉस 18, 19, 20 ह्या 3 वर्षामध्ये त्यांना 18,400 रुपये नेट लॉस झालेला आहे, 18,400. तर डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी घ्या नेट लॉस 18,400.
400 रुपये. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल ₹1000 पर इयर, टोटल 5000. तर आता हे यांचं उत्पन्न आहे, आलं लक्षात. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किरण यांना उत्पन्न. तर या ठिकाणी घ्या, भांडवलावर या ठिकाणी व्याज द्यावं लागत आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल फॉर 5 इयर्स, 1000 × 5 हे 1000. तर अशा पद्धतीने हे व्याज आपण त्यांना दिलेलं आहे. त्यानंतर ड्रॉइंग फॉर द होल पिरियड, मागील 5 वर्षामध्ये त्यांनी केलेली उचल आहे 15,000 रुपये. डिफिशियन्सी अकाउंटच्या क्रेडिट साईडला हे 15,000 रुपये या ठिकाणी लिहून टाकायचे आहेत. त्यानंतर एस्टिमेटिंग द कॉस्ट ऑफ वाइंडिंग अप ॲट ₹100, स्टेट द अमाऊंट ऑफ डिव्हिडंड दॅट शुड बी पेड टू अनसेक्युअर्ड क्रेडिटर. तर पहा, वाइंडिंग अपचा जो खर्च आहे तो आहे 100 रुपये, आलं लक्षात. हा 100 रुपये खर्च पेड केल्यानंतर त्या ठिकाणी जी उर्वरित रक्कम आहे त्या उर्वरित रकमेतून अनसेक्युअर्ड क्रेडिटरला किती रक्कम मिळेल त्याचं पर्सेंटेज या ठिकाणी सांगा म्हणून सांगितलेलं आहे. तर आता आपण पहिल्यांदा काय करू, या ठिकाणी यांची बेरीज करू. बेरीज करून मग आपण किती रक्कम शिल्लक राहणार आहे ते आपण नंतर ठरवू, आलं लक्षात. त्यानंतर आता बेरीज करा. तर पहा, या साईडची जी बेरीज आहे ग्रॉस लॅबिलिटी ती 36,400 रुपये बेरीज येईल. आणि या ठिकाणची जी बेरीज आहे ती बेरीज येईल 24,800 रुपये. 24,800 म्हणजे त्यांचं एकूण देणं आहे 36,400, त्यापैकी काही रक्कम दिलेली आहे. तर 24,800 रुपये अजून त्यांची देयता बाकी आहे. तर आता ही बेरीज आपण या ठिकाणी लिहू. हे 24,800, 24,800. डिफिशियन्सी अकाउंट या ठिकाणी क्लोज करा. 1,200 आणि यांची बेरीज 2,200 बाहेरच्या कॉलममध्ये घ्यायची. आणि आता डिफिशियन्सी अकाउंटची बेरीज करूया. तर पहा, ही बेरीज आलेली आहे 40,300 रुपये. तर या ठिकाणी डिफिशियन्सी किती राहील ते काढा. 6,100 रुपये एवढी डिफिशियन्सी या ठिकाणी आलेली आहे पहा. तर ही डिफिशियन्सी या ठिकाणी लिहून टाका, 6,100. आता ही 24,800 इकडे आल्याच्या नंतर आता रक्कम निव्वळ किती जमा झालेली आहे मालमत्ता विकून त्याची बेरीज करू आपण. आता या ठिकाणी जी रक्कम जमा झालेली आहे ती रक्कम आहे पहा 16,900. ह्या जे मालमत्ता आहेत त्या मालमत्तेपासून जे रिअलायझेशन झालेलं आहे त्या रिअलायझेशनची टोटल बेरीज आली 16,900. आता ह्या 16,900 मध्ये या ठिकाणी जे एक्स्ट्रा अमाऊंट उरलेलं आहे सरप्लस टू कॉन्ट्रा म्हणजे 7,200 मधून 5,000 रुपये बँक ओव्हरड्राफ्टचे देऊन 2,200 रुपये उरलेले आहेत. ते 2,200 यामध्ये ॲड करून घ्या. सरप्लस फ्रॉम कॉन्ट्रा 2,200 रुपये इकडं ॲड करून घेतल्यानंतर यांची बेरीज करा. तर हे झाले पहा 19,100 रुपये, आलं लक्ष. 19,100 टोटल एवढी रक्कम आता आपल्याकडे उपलब्ध आहे. तर ह्या रकमेतून पहिल्यांदा हे टॅक्स पेएबल, टॅक्सची जी लॅबिलिटी आहे 400 रुपये, हे पहिल्यांदा अग्रक्रमाने त्याच्यातून देऊन टाका. मग हे 400 रुपये प्रिफरन्शियल क्रेडिटर 400 याच्यातून मायनस करा. तर आता या ठिकाणी राहिले 18,700 रुपये. 18,700 रुपये या ठिकाणी शिल्लक राहिले. तर 18,700 मधून 24,800 रुपये आपण देऊ शकतो का? देऊ शकत नाही. म्हणजे या ठिकाणी डिफिशियन्सी आलेली आहे 6,100. म्हणजे 6,100 रुपये पूर्ण लोकांचं जे सावकारांचं देणं आहे 24,800 त्याची पूर्तता करण्यासाठी ह्या किरणला 6,100 रुपये कमी पडतात. म्हणून तो त्या ठिकाणी दिवाळखोर झालेला आहे. तर पहा फेट ऑफ डिव्हिडंड. तर या ठिकाणी डिव्हिडंडचं पर्सेंटेज किती आहे ते आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे.
तर कॅल्क्युलेट करत असताना या ठिकाणी नेट असेट आपल्या किती आहेत, असेटची विक्री करून आपल्याकडे नेट अमाऊंट किती जमा झालं आहे, तर पहा या ठिकाणी 18,700 रुपये जमा झालेले आहेत. 18,700. कॉस्ट ऑफ वाइंडिंग अप म्हणजे हा विसर्जनाचा जो खर्च आहे तो खर्च प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे 100 रुपये. तो याच्यातून मायनस करा म्हणजे या ठिकाणी शिल्लक राहतील 18,600 रुपये. म्हणजे अनसेक्युअर्ड क्रेडिटर, अमाऊंट अवेलेबल टू अनसेक्युअर्ड क्रेडिटर, म्हणजे अनसेक्युअर्ड क्रेडिटरचं देणं देण्यासाठी आपल्याकडे 18,600 रुपये या ठिकाणी आहेत, उपलब्ध आहेत. मग आता त्या लोकांचं आपण देणं किती लागतो, तर एकूण 24,800 रुपये आपण त्याचं देणं लागतो. आलं लक्षात. तर 24,800 देणं लागतो तेव्हा आपल्याकडे उपलब्ध किती आहे रक्कम, 18,600. मग याच्यातून आपण एवढी रक्कम देऊ शकतो का, देऊ शकत नाही. मग त्याच्यातून किती टक्के रक्कम आपण त्यांना देऊ शकतो ते आता या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. तर पहा पर्सेंटेज ऑफ डिव्हिडंड. आलं लक्षात. एकूण आपली देयता किती आहे 24,800. 24,800 तेव्हा 100%. तर आपल्याकडे उपलब्ध असलेली रक्कम आहे 18,600. तेव्हा किती, 18,600 भागिले 24,800 गुणिले 100 ह्याचा गुणाकार भागाकार जर केला तर 75% त्या ठिकाणी येते. पहा म्हणजे आपण अनसेक्युअर्ड क्रेडिटरचे एकूण देण्यापैकी फक्त 75% रक्कम त्या ठिकाणी देऊ शकतो. म्हणजे 100रातले 75 रुपये आपण त्यांना देऊ शकतो, याच्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही. बाकीची जी 25% रक्कम आहे ती बुडणार आहे, कारण ह्या व्यवसायाचा जो मालक आहे तो मालक दिवाळखोर झालेला आहे. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. हा मुद्दा नवीन आहे. आलं लक्षात. हा मुद्दा डिव्हिडंडचा नवीन आहे. कॉस्ट ऑफ वाइंडिंग अप हे लक्षात घ्या. किती टक्के रक्कम आपण अनसेक्युअर्ड क्रेडिटरला देऊ शकतो, तर 75% रक्कम अनसेक्युअर्ड क्रेडिटरला या ठिकाणी देऊ शकतो. त्यांचं देणं आहे 24,800. 24,800 पैकी 18,600 आपण त्यांना देऊ शकतो. आलं लक्षात. 18,600 म्हणजे 75% रक्कम. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी पत्नीकडून कर्ज घेतलेलं आहे 2,000 रुपये. हा एक मुद्दा नवीन आहे. हे कर्ज जर स्त्री धनामधून दिलेलं असेल तर ते परत करावं लागते. परंतु पतीने घर खर्चासाठी काही रक्कम दिलेली असेल आणि त्याच्यातून काही रक्कम बचत करून ती रक्कम पत्नीने पतीला दिलेली असेल कर्जावर, तर ती परत करण्याची आवश्यकता नाही अशी कायद्यामध्ये तरतूद आहे. तर या ठिकाणी हा प्रॉब्लेम पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. धन्यवाद.